नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय करत असतो की आतापर्यंत जे काही विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो. ठीक आहे, मग आजचा आपला विषय कोणता असणार आहे तर मराठी व्याकरण हा अतिशय उपयुक्त असा विषय आहे. मराठी व्याकरण हा विषय कोणत्या पेपरला आहे तर पेपर 1 साठी पण आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही पेपरसाठी काय असणार आहे, हा आपलं लेक्चर किंवा आपला हा प्रश्नसंच अतिशय उपयुक्त असणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आजचं आपलं प्रकरण कोणतं आहे तर प्रकरण आहे पुस्तके व लेखक. यालाच आपण काय म्हणतो, साहित्य व साहित्यिक. हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न याच्यावरती 100% विचारले जातात. ठीक आहे, मग बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात. आता काय विचारलं आपल्याला की बाबा पुढीलपैकी महाराष्ट्र कवी म्हणून कोणास म्हणतात असं विचारलंय. मग बघा ऑप्शन दिलेत, विनायक जनार्दन करंदीकर, राम गणेश गडकरी, यशवंत दिनकर पेंढारकर आणि बाळ सीताराम मर्ढेकर. मग यापैकी यशवंत दिनकर पेंढारकर यांना काय म्हटलं जातं, महाराष्ट्र कवी म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं आहे, जे काही कवी किंवा लेखक आहेत आणि त्यांचं जे काही टोपण नाव आहे हे तुम्हाला तोंडपाठ ठेवायचं आहे, कारण याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. मग यशवंत दिनकर पेंढारकर यांनाच काय म्हटलं जातं, महाराष्ट्र कवी म्हटलं जातं. त्यानंतर पहा, ते बडोदा संस्थानचे काय होते, राजकवी देखील होते. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला कदाचित भविष्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर विनायक जनार्दन करंदीकर किंवा यांना काय म्हणतात तर यांना विनायक या टोपण नावाने ओळखले जाते. त्याचबरोबर आपल्याला पुढचा एक ऑप्शन होता बघा, राम गणेश गडकरी, ज्यांच्यावरती आपल्याला भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो. मग राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणून ओळखलं जातं किंवा त्यांनाच बाळक राम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, दोन्ही नावाने राम गणेश गडकरी यांनाच ओळखलं जातं. लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला याच्यावरती वारंवार प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बाळ सीताराम मर्ढेकर, हे इथं द झालं ते काय मर्ढेकर आहेत. यांना नव्या युगाचे कवी, बघा नव्या युगाचे कवी किंवा मराठी नवकाव्याचे जनक म्हटलं जातं. ठीक आहे, यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, पुढे तुम्हाला दिसतील खाली. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, 2025ला विचारलेला, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचं, कोणतं, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर हे सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र आहे. मग सिंधुताई सपकाळ यांना काय म्हणून ओळखलं जातं तर त्यांना अनाथांची माय म्हणून ओळखलं जातं. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले. तर सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तकावरती सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग सावित्रीबाई फुले यांचं बघा कोणतं आहे, काव्य फुले हा कविता संग्रह आहे आणि 52 कशी सुबोध रत्नाकर हे सुद्धा त्यांचं काय आहे, महत्त्वाचा काव्यसंग्रह. या दोन्हीवरतीही आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर ताराबाई शिंदे यांच्यावरती तर आपल्याला इतिहासामध्ये पण प्रश्न विचारला जातो आणि साहित्यामध्येही प्रश्न विचारला जातो. तसंच सावित्रीबाई फुले यांचा आहे, इतिहासामध्येही प्रश्न विचारला जातो आणि साहित्यामध्येही म्हणजे मराठी व्याकरणामध्ये यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग ताराबाई शिंदे यांनी काय स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि कधी लिहिला होता, हा 1882ला लिहिला होता. आणि हा ग्रंथ लिहून बघा पुरुषसत्ताक पद्धतीवरती त्यांनी काय केली होती, टीका केली होती. मग पुरुषसत्ताक पद्धतीवरती टीका करणारा पहिला ग्रंथ कोणता आहे तर तो स्त्री पुरुष तुलना आहे. म्हणून खूप महत्त्वाचा आहे. कोणी लिहिला होता तो, ताराबाई शिंदे यांनी. कधी लिहिला होता, 1882. आणि हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना प्रेरणा किंवा मार्गदर्शन कुणी केलं होतं तर ते महात्मा फुले यांनी केलं होतं. याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता. आता काय विचारलं आपल्याला की इथं काही ग्रंथ दिलेत आणि यापैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे असं विचारलंय. मग या ठिकाणी बघा ही जी अभंग गाथा आहे ही कोणी लिहिलेली आहे, संत तुकारामांनी लिहिलेली आहे. मग आता तुम्हाला अभ्यास करताना मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला बाकीचे जे काही 4 पर्याय आहेत ना, या 4 पर्यायाचा अभ्यास करत जायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं तुम्हाला एक तर TETच्या मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका शोधायच्यात, त्या प्रश्नपत्रिका सोडवायच्यात आणि त्या प्रश्नपत्रिकेमधले तुम्हाला बाकीचे जे काही 4 पर्याय आहेत ना, या पर्यायाचं तुम्हाला व्यवस्थित विश्लेषण करायचं आहे. त्या संदर्भाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तसं जर तुम्ही केलं तर तुम्ही फक्त प्रश्नपत्रिका सोडून सुद्धा परीक्षा पास होऊ शकता. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, 4ही पर्यायाचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा
अभंग गाथा कोणाचा आहे तर ते संत तुकारामाचं आहे, त्यांना तुकाराम गाथा असं सुद्धा म्हटलं जातं. अभंग गाथा आणि तुकाराम गाथा एकच आहे, खरं नाव अभंग गाथा आहे, त्याला आपण काय म्हणतो तुकाराम गाथा म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दासबोध या ग्रंथावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. मग दासबोध हा ग्रंथ कोणाचा आहे तर हा समर्थ रामदास स्वामींचा ग्रंथ आहे. याच्यामध्ये कशाचं काय आहे लिहिलेलं आहे त्यांनी किंवा याचं वैशिष्ट्य काय तर याच्यामध्ये प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय कसा साधावा हे त्यांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एकनाथी भागवत याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो, पण आता हे नावामध्येच आहे. एकनाथी भागवत कोणाचा आहे तर हा संत एकनाथ यांचा आहे. आणि हा कशावरती आहे बघा तर भगवत पुराणामधील 11व्या स्कंदावर त्यांनी काय केलेली आहे टीका केलेली आहे या ग्रंथामधून. ठीक आहे. किंवा एकनाथी भागवतामधून त्यांनी कशावरती टीका केली असाही प्रश्न विचारू शकतात. मग भागवत पुराणातील 11व्या स्कंदावर त्यांनी टीका केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भावार्थ दीपिका हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणाची आहे भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांची आहे. भावार्थ दीपिकेलाच आपण काय म्हणतो ज्ञानेश्वरी नावाने ओळखतो. तिचं खरं नाव काय आहे भावार्थ दीपिका आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथाचं स्वरूप कसं आहे तर हा जी श्रीमद भगवद्गीता आहे संस्कृतमधली, त्या संस्कृतमधील श्रीमद भगवद्गीतेचं हे काय आहे मराठी भाष्य आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ह्या सगळ्यावरती वारंवार आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. पुढे बघूया 4 नंबर आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण. बघा तुम्हाला मी काय सांगितलं कवी आणि त्यांचं टोपण नाव किंवा त्यांनी कोणत्या नावाने साहित्य लेखन केलंय हे लक्षातच ठेवायचं, कारण आपल्याला याच्यावरती भरपूर सारे प्रश्न परीक्षेमध्ये मित्रांनो विचारलेले आहेत. ठीक आहे. मग आता या ठिकाणी लक्ष द्या की आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्य कोण आहेत तर ते आहेत चित्र खानोलकर. ठीक आहे. म्हणजे चिंतामणी त्रिंबक खानोलकर हे काय आहेत आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक आहेत. मग तुम्हाला बाकीचे पण लक्षात ठेवायचे आहेत. बघा 2 नंबर पर्याय आहे गदी माडगुळकर. मग गदी माडगुळकर यांनाच काय म्हणतात तर त्यांना गदिमा म्हणतात. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट त्यांच्या नावाचा शॉर्टकट केलाय. आणि त्यांनाच बघा आधुनिक वाल्मिकी असं सुद्धा म्हणतात. मग प्रश्न आपल्याला विचारला जातो की खालीलपैकी कोणाला आधुनिक वाल्मिकी म्हटलं जातं. मग कोणाला म्हटलं जातं तर ते गदी माडगुळकरांना म्हटलं जातं. तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघा जयंत दळवी. जयंत दळवी यांना काय म्हटलं जातं तर यांना ठणठणपाळ म्हटलं जातं. कशामुळे तर ते विनोदी लेखनासाठी वापरले जाणारं त्यांचं टोपण नाव होतं. आणि बासी मर्डेकर यांना काय म्हटलं जातं तर मराठी नवकाव्याचे जनक. आणि बासी मर्डेकर यांचं पूर्ण नाव काय आहे बाळ सीताराम मर्डेकर आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींनी अभ्यास करायचा आहे, सगळ्या अँगलनी अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न पाहू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आता या फक्त प्रश्नपत्रिकाच भेटतील का तर नाही, या कशा भेटतील तुम्हाला उत्तरासहित भेटतील. म्हणजे या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल दिली जाईल. म्हणजे तुम्हाला याला त्याला प्रश्नाचं उत्तर विचारण्याची गरज सुद्धा लागणार नाही. ठीक आहे. आता बरेच जण म्हणतात सर आतापर्यंत झालेलं म्हणजे किती झाले आतापर्यंत किंवा परीक्षा कधीपासून चालू झाली तर TET परीक्षा 2013 पासून चालू झाली होती. कधीपासून 13 पासून ते कुठपर्यंत आता शेवटची परीक्षा कधी झाली 2025च्या नोव्हेंबरला झाली. मग 13 पासून 25 पोहोच झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जातील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात सर नेमकं कोणत्या पेपरच्या प्रश्नपत्रिका दिल्या जातील. मग कोणत्या पेपरच्या दिल्या जातील तर पेपर क्रमांक 1 त्याचबरोबर पेपर क्रमांक 2 दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला फक्त बरेच जण विचारतात की सर फक्त प्रश्नपत्रिकाच देणार की त्याच्यासोबत अजून काही देणार. मग त्याच्यासोबत आपण अजून फ्रीमध्ये IMP नोट्स सुद्धा देणार आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील मराठी असेल, हिंदी असेल, ज्याला इंग्रजी घ्यायचं आहे त्याच्यासाठी इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या विषयाच्या नोट्स असतील. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे की आपल्या TET परीक्षेमध्ये शालेय पुस्तकातले भरपूर आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंत म्हणजे इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी हे जे काही शालेय पुस्तक आहेत याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग त्याच्यासुद्धा आपण तुम्हाला अतिशय IMP नोट्स देतोय.
मग आता 4थी ते 8वी पर्यंतचा इतिहास असेल, 4थी ते 8वी पर्यंतचा भूगोल असेल, 4थी ते 8वी पर्यंतचं राज्यशास्त्र असेल, त्याचबरोबर 4थी ते 8वी पर्यंतचं विज्ञान सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलं जाईल. ठीक आहे. मग एवढ्या परीक्षेचा किंवा एवढं आपण जेवढं पाठवलंय त्याचा जर बाबा तुम्ही अभ्यास केला तर सर आम्हाला किती मार्क पडतील असं बरेच जण विचारतात. मग किती मार्क पडतील तुम्हाला जर तुम्ही एवढ्याचा अभ्यास केला तर तुम्हाला 100 पेक्षा जास्त मार्क हे काय होणार 100% पडणार. ठीक आहे. 100 पेक्षा जास्त मार्क काय होणार 100% पडणार. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे तर याची किंमत आहे मित्रांनो फक्त 200 रुपये. किती किंमत आहे 200 रुपये. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात सर काही ऑफर आहे का तर याच्यामध्ये मित्रांनो आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे मला व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे बघा 9689141630 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. दोन्हीपैकी एक कुठलाही मेसेज करा. तुम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी काय केलं जाईल स्कॅनर किंवा QR कोड पाठवला जाईल. तुम्हाला त्या स्कॅनरवरती काय करायचं आहे 139 रुपये पे करायचे. स्कॅनरवरती गुगल पेनी फोनपेनी तुम्ही कसल्यानी गुगल पे असेल फोनपे असेल पेटीएम असेल व्हॉट्सॲप पे असेल कशानेही पैसे पाठवू शकता. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं सोपं असतं सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोका राहत नाही. नंबरवर पाठवले तर काय होतं एखादा अंक चुकला तर आपला नंबर काय पैसे काय होतात दुसऱ्या व्यक्तीला जातात. तसं स्कॅनरवरती होत नाही. म्हणून मी या ठिकाणी काय सांगतो स्कॅनरवरती पैसे पाठवा. ते कसं आहे सुरक्षित आहे आणि चुकून दुसऱ्याला पैसे जात नाहीत. मग स्कॅनरवरती तुम्हाला 139 रुपये पाठवायचे फक्त आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा काय करायचं तुम्ही पेमेंट केलं त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मला व्हॉट्सॲपवर पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे तर 9689141630 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे मित्रांनो. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाला पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट मिळाला की तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक आपला किती आहे 5 आहे. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही. आता पु ल देशपांडेवरती तर आपल्याला भरपूर प्रश्न असतात. मग विचारलं आपल्याला पु ल देशपांडे यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं नाही हे लक्षात ठेवा. मग बघा अमृतवेल व्यक्ती आणि वल्ली असामी असामी बटाट्याची चाळ. मग यापैकी अमृतवेल हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही. मग पु ल देशपांडेची पुस्तकं लक्षात ठेवा. असामी असामी प्रश्न विचारलेला आहे. व्यक्ती आणि वल्ली याच्यावरती सुद्धा परत प्रश्न विचारलेला आहे आणि बटाट्याची चाळ हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे अमृतवेल आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग अमृतवेल हे कोणाचं पुस्तक आहे तर हे वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली कादंबरी आहे. ठीक आहे. अमृतवेल ही कादंबरी कोणाची आहे तर ती वि.स. खांडेकर यांची आहे. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते. आता काय विचारले आपल्याला की यशवंतराव चव्हाण हे जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांचं आत्मचरित्र कोणतं हा आपला प्रश्न विचारलेला आहे. मग त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे तर ते आहे कृष्णा काठ. ठीक आहे. लक्षात ठेवा परीक्षेमध्ये वारंवार आणि भरपूर वेळेस प्रश्न जशाच्या तसा रिपीट झालेला आहे. मग बाकीच्या पर्यायाची तुम्हाला माहिती घ्यायची. बघा कृष्णा काठ तर सांगितलं मी यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर कऱ्हेचे पाणी र आहे हे न नाही कऱ्हेचे पाणी हे कोणाचं आत्मचरित्र आहे तर हे आचार्य आत्रे यांचं. मग आचार्य आत्रे यांचंच पूर्ण नाव काय आहे तर ते प्र.के. आत्रे किंवा प्रल्हाद केशव आत्रे आहे यांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर सह्याद्रीचे वारे बघा सह्याद्रीचे वारे हे कोणाचं आहे तर हे यशवंतराव चव्हाण यांचंच आहे. पण यांच्या काय आहे हा यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणांचा संग्रह आहे. मग प्रश्न विचारला जातो की यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणांचा संग्रह खालीलपैकी कोणता. आणि आपल्याला माहीत असते की कृष्णा काठ हे काय आहे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे आणि मग तो आपल्याला पहिला ऑप्शन देतात. मग आपण उत्तर चुकून बसतो. तर लक्षात ठेवायचं सह्याद्रीचे वारे हे काय आहे यशवंतराव चव्हाण यांच्या भाषणांचा संग्रह आहे. आणि यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र कोणतं आहे तर ते कृष्णा काठ आहे. म्हणजे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा 7 नंबर अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. आता या ठिकाणी बघा मित्रांनो हा प्रश्न तुमचा बरोबर यावा अशी मलाही अपेक्षा नाही आणि कुणालाही अपेक्षा नाही. एखादा प्रश्न काय असतो बाउन्सर असतो. काय असतो बाउन्सर असतो.
एखादा बाउन्सर सोडून दिला तर आपण क्रीजवरती सुरक्षित राहतो. जर प्रत्येक आलेला बाउन्सरच आपण मारायला गेलो तर काय होतं, डोक्यावर बॉल लागेल किंवा बॅटची कडा घेऊन आपण आउट होऊ शकतो. मग हे काही प्रश्न असे असतात की हे सोडून द्यायचे असतात. आलं तर आलं, नाहीतर सोडून दिलं. ठीक आहे, त्याचं जास्त लोड घ्यायचा नाही, यांच्यामध्ये जास्त वेळ घालायचा नाही. कारण मला माहिती हे कुणाचंच पाठ नसणार आहे, माझं सुद्धा नाही, तुमचं तर नसणारच आहे, माझं पण नाही. आणि अजूनही बी मराठी शिकवणारा कुठलाही शिक्षकांना त्याचं सुद्धा हे पाठ नसणार आहे. ठीक आहे, मग बघा, निंबा कडूपणा देत असे कोण, वृक्षा गोडपणा कोण कवी. आता ही विसंगत जोडी ओळखायला सांगितली, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो याच्यामधली विसंगत जोडी कोणती आहे. पहिलीच विसंगत जोडी आहे, कारण हे संत बहिणाबाई यांचा अभंग नसून हा सुद्धा कोणाचा अभंग आहे, संत तुकाराम यांचा अभंग आहे. मग आता आपण काय करू शकतो बाबा अशा प्रश्नात. आता तुम्हाला हे चारही लक्षात ठेवायचे. बघा, धरीला पंढरीचा चोर कोणाचा आहे, कोणाचा अभंग आहे, संत जनाबाईचा आहे. ऐसे कैसे झाले बोंधू कोणाचा आहे, संत तुकारामांचा आहे. आणि माझे माहेर पंढरी कोणाचा आहे, तर हा सुद्धा संत निर्मळाचा आहे. आणि निंबा कडूपण देत असे कोण, वृक्षा गोडपण कवन करी, हे कोणाचं आहे, संत तुकारामांचा आहे. याचा अर्थ काय होतो की संत तुकाराम महाराज म्हणतात की लिंबालाच कडूपण बनवणारा कोण आहे, देव आहे. आणि इतर वृक्षांना गोड बनवणारा सुद्धा कोण आहे, देवच आहे. मग दोन्ही करणारा कोण आहे, देव आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 8 नंबर. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. काय विचारलंय, वनवास हे जे काही पुस्तक आहे याचं लेखक कोण आहेत. मग याचं लेखक कोण आहेत, तर ते आहेत प्रकाश संत. मग प्रकाश संत यांचे तुम्हाला बाकीचे साहित्य लक्षात ठेवायचे आहेत, कारण पुढच्या वेळेस आपल्याला दुसरा ऑप्शन देऊ शकतात. ठीक आहे, मग बघा, वनवास तर आहेत, शारदा संगीत आहे, झुंबर आणि पंख यासारखी त्यांची काय आहेत, गाजलेली पुस्तकं आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न 9 नंबर. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा केव्हा प्राप्त झाला. हा सुद्धा एक बाउन्सर होता, कारण आपल्याला काय माहिती आहे, ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला भेटला हे आपण पाठ करतो, कोणत्या वर्षी भेटला हे पाठ करतो, आणि कोणत्या पुस्तकासाठी भेटला हे पाठ करतो. पण त्यांनी काय विचारलं होतं, केव्हा प्राप्त झाला, म्हणजे घोषित केव्हा झालं याची तारीख विचारली होती. आता घोषित केव्हा झालं याची तारीख कुठं पुस्तकामध्ये दिलेली नाही. आणि जर हा प्रश्न चालू घडामोडीवरती विचारला होता म्हणा, तर प्रश्न कधी आला होता, 2021ला आला होता. म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये, मी तुम्हाला का सांगतो की बाबा मराठीमध्ये आपण चांगला अभ्यास केला तर 28-29 मार्क मिळवू शकतो. 30 पैकी 30 मार्क का नाही मिळवू शकत, तर एखादा आपल्याला असा बाउन्सर येऊ शकतो. म्हणून 30 पैकी 30 मार्क मिळवणं कठीण आहे. काही विद्यार्थी मिळवतात बी, नशिबाने साथ दिली, एखादा प्रश्न येत नसला पण टोला लागला तर मिळतात बी. पण सरासरी किती मार्क मिळतात, 28-29 मार्क मराठीमध्ये मिळतात. काय मिळतात, तर 1-2 प्रश्न असे बाउन्सर असतात. ठीक आहे, मग भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा जाहीर झाला होता, 6 फेब्रुवारी 2015ला त्याची घोषणा करण्यात आली होती. ठीक आहे, ही तारीख लक्षात ठेवू नका, परत इथं प्रश्न विचारणार नाही. परत प्रश्न तुम्हाला कुठे विचारणार ते मी सांगतो बघा. मग प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मग मराठी लेखक किती आहेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त होणारे, तर ते 4 आहेत. मग ते 4 कोणकोणते आहेत बघा, वि.स. खांडेकर आहे, वि.वा. शिरवाडकर आहे, विंदा करंदीकर आहे आणि भालचंद्र नेमाडे आहे. त्याच्यानंतर पहिला प्रश्न विचारला जातो इथं की मराठी साहित्यातील किंवा खालीलपैकी पहिले मराठी लेखक, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण. मग कोण आहेत ते, वि.स. खांडेकर आहेत. विचारला जातो त्यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मग कधी मिळाला होता, 1974चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. प्रश्न दुसरा विचारला जातो की वि.स. खांडेकर यांना खालीलपैकी कोणत्या पुस्तकासाठी किंवा कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मग त्यांना कशासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता, तर ययाती या कादंबरीसाठी मिळाला होता. त्याच्यानंतर विचारलं जातं वि.वा. शिरवाडकर यांना कधी मिळाला, 1987ला मिळाला. आणि कोणत्या पुस्तकासाठी मिळाला, तर त्यांना त्यांच्या समग्र साहित्यासाठी, म्हणजे त्यांचं जे एकूण साहित्य आहे ह्या सगळ्या साहित्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर कुणाला मिळाला, विंदा करंदीकर. कधी मिळाला, 2003 साली. कोणत्यासाठी, कशासाठी, पुस्तकासाठी, तर समग्र साहित्यासाठीच मिळाला यांना पण. आणि बघा शेवटचा, सगळ्यात शेवट कुणाला मिळालेला आहे, चौथे कोण आहेत, भालचंद्र नेमाडे. त्यांना कोणत्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, 2014च्या. विद्यार्थ्यांनी हे पाठ करणं अपेक्षित असतं, पण त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला, तारीख कोणती आहे हे विचारलं होतं. त्याच्यामुळे परत परत असे प्रश्न रिपीट होत नाहीत, एखादा बाउन्सर असा येऊन जातो. ठीक आहे, बाउन्सर आपण स्किप करायचा. मग भालचंद्र नेमाडे यांना कशाचा मिळाला होता, तर यांना सुद्धा समग्र साहित्यासाठीच, पण विशेषतः त्यांची हिंदू समृद्ध जगण्याची अडगळ ही जी कादंबरी आहे ना, या कादंबरीसाठी मिळालेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला पर्याय असतील समग्र साहित्यासाठी मिळाला तर तेही बरोबर आहे, आणि पर्याय असतील की भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या पुस्तकासाठी
किंवा कोणत्या साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, आणि तिथं जर ऑप्शन असेल हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ, तर तुम्हाला काय लिहायचंय, हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ, याच्यावरती तुम्हाला गोल करून यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे जसं ऑप्शन देतील तसं. समग्र साहित्य लिहिलं तर समग्र साहित्य लिहा, आणि हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ हा ऑप्शन दिला तर हा क्लिक करा. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? मग कोण होते? सदानंद मोरे हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. बाकीचे आता तुम्हाला फक्त एक ओघवती नजर टाकतो बघा. फ.मु. शिंदे कधी 2014च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, आणि 2014चं कुठं झालं होतं? सासवडला. नागनाथ कोतापल्ले हे लक्षात ठेवा, यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग हे कधी? 2013चं जे अधिवेशन होतं, 86वे अधिवेशन, कुठलं? चिपळूण या ठिकाणी, त्याचे अध्यक्ष होते मंगेश पाडगावकर. हे पण लक्षात ठेवा, यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे 2010च्या 83 अधिवेशनाचे, हे अधिवेशन कुठं झालं होतं? कराड या ठिकाणी झालं होतं, त्याचे हे अध्यक्ष होते. ठीक आहे, पुढे बघूया. 11 नंबर. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? मराठीमधला आद्य ग्रंथ कोणता असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग मराठीमधला आद्य ग्रंथ कोणता आहे? तर विवेक सिंधू हा मराठीमधला आद्य ग्रंथ आहे. मग विवेक सिंधू हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा मुकुंदराज यांचा ग्रंथ आहे. ठीक आहे, कोणाचा आहे? मुकुंदराज. आता या ठिकाणी बघा, विवेक सिंधू आणि लीळा चरित्र याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतं, गोंधळ होतो. मग दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा आहे. बघा, विवेक सिंधू हा काय? मराठीतील आद्य ग्रंथ आहे. ठीक आहे, काय आहे? आद्य ग्रंथ आहे. आणि लीळा चरित्र हा मराठीतील काय आहे? पहिला गद्य ग्रंथ मानला जातो. बघा, पहिला गद्य ग्रंथ, म्हणजे इथं काय आहे? गद्य हा शब्द त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. ठीक आहे, कारण हा विवेक सिंधू जो आहे हा कसा आहे? काव्य स्वरूपामधला ग्रंथ आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं. फक्त मराठीतला आद्य ग्रंथ कोणता विचारलं तर विवेक सिंधू लिहायचंय, आणि मराठीमधला पहिला गद्य ग्रंथ कोणता असं विचारलं तर आपल्याला उत्तर काय लिहायचंय? लीळा चरित्र लिहायचंय. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की लीळा चरित्र हे कोणाचं चरित्र आहे? मग लीळा चरित्रमध्ये महानुभव पंथाचे जे काही प्रवर्तक आहेत, महानुभव पंथाचे प्रवर्तक कोण होते? चक्रधर स्वामी. कोण होते? चक्रधर स्वामी यांचं हे काय आहे? चरित्र आहे. मग मराठीतील पहिलं चरित्र सुद्धा कोणतं आहे? तर ते सुद्धा लीळा चरित्र आहे. ठीक आहे, प्रश्न कितीही फिरून विचारू द्या, आपली तयारी असली पाहिजे. पुढे बघा 12 नंबर. शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? इयत्ता 4थीच्या इतिहासामधलं जे पहिलं प्रकरण आहे ना, संतांची कामगिरी. बघा, इयत्ता 4थीच्या इतिहासामधलं पहिलं प्रकरण आहे संतांची कामगिरी. याच्यावरती आपल्याला आतापर्यंतच्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न 100% विचारला जातो. मग हे कोणत्या पुस्तकात आहे? इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये पहिलंच प्रकरण आहे संतांची कामगिरी. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रकरणाचं नाव आहे, आणि त्याच्यामधला पहिलाच घटक आहे संतांची कामगिरी, त्याच्यामध्ये हे आहे. ठीक आहे, मग हे कोणाचा आहे? तर हे संत नामदेव यांचे काही कवने हे काय आहेत? शिखांचा जो पवित्र ग्रंथ आहे, ग्रंथ साहेब, याच्यामध्ये समाविष्ट आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 13 नंबर. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहेत? मग सम्राट सिंह हे कोणाचं नाटक आहे? तर हे प्र.के. आत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव आत्रे यांचं अतिशय गाजलेलं, अतिशय प्रसिद्ध असं नाटक आहे. मग त्यांची बाकीची नाटकं लक्षात ठेवा प्र.के. आत्रेंची. सम्राट सिंह, उद्याचा संसार, लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, जग काय म्हणेल, आणि तो मी नव्हेच, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तो मी नव्हेच, पाणीग्रहण आणि कवडी चुंबक. ठीक आहे, पुढे जाऊया. 14 नंबर. सांदे पर्वतातील वैष्णवी या काव्य संग्रहाचे कवी कोण आहेत? सांदे पर्वतातील वैष्णवी, मग या काव्य संग्रहाचे कवी कोण आहेत? तर ते आहेत कवी ग्रेस. ठीक आहे, मग कवी ग्रेस यांच्या काही महत्त्वाच्या कविता लक्षात ठेवा. संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग, आणि चंद्रमाधवीचे प्रदेश, हे त्यांच्या काही महत्त्वाच्या कविता आहेत. कोणाच्या? कवी ग्रेस यांच्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न 15 नंबर. प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय म्हणजे व्हिडिओ तुम्हाला 100% आवडलाय, तर प्लीज आवडलाय तर एक लाईक करा. तुम्ही लाईक केलेलं आहे, पण काही बांधवांचं, काही शिक्षकांचं, काही मित्रांचं चुकून लाईक करायचं राहतं, नकळत लक्ष जात नाही. तर लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. लाईक केल्यामुळे काय होतं, मला तुमच्या समोर नवीन व्हिडिओ आणण्याची किंवा नवीन प्रकरणं घेण्याची काय होते, प्रेरणा मिळते, आनंद मिळतो, आणि आपण करीत असलेल्या कामाबद्दल एक समाधान मिळतं. ठीक आहे, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? सुंदरा मनामध्ये भरली, मग ही रचना काय आहे?
तर ही एक प्रसिद्ध अशी लावणी आहे. बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलं असेल. सुंदरा मनामध्ये भरली काय आहे? लावणी आहे. मग इथं पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सुंदरा मनामध्ये भरली ही कोणाची लावणी आहे किंवा कोणाची रचना आहे? मग ही कोणाची रचना आहे? तर ही राम जोशी यांची रचना आहे. राम जोशी यांना काय म्हटलं जातं बघा, तर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर या नावाने ओळखलं जातं. प्रश्न विचारू शकतात की नाही बघा बरं, की खालीलपैकी कोणाला शाहिरांचा शाहीर या नावाने ओळखलं जातं? तर कोणाला? राम जोशी यांना. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी डॅश डॅश ही ओळख नाही. मग APJ अब्दुल कलाम यांची कोणती ओळख नाही असं विचारलंय? मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ, गायक आणि माजी राष्ट्रपती. मग यापैकी ते काय नव्हते? गायक नव्हते. मग त्यांना मिसाईल मॅन पण म्हणलं जातं, ते शास्त्रज्ञ पण होते आणि ते भारताचे माजी राष्ट्रपती सुद्धा होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 17 नंबर. काय विचारलं आपल्याला? गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? काय? गीताई हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे लेखक कोण आहे असं आपल्याला विचारलंय. मग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत मित्रांनो? तर ते आहेत विनोबा भावे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथावरती आपले प्रश्न विचारले जातात. ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका दोन्ही एकच आहेत. ठीक आहे. ज्ञानेश्वरीलाच काय म्हणतात? भावार्थ दीपिका म्हणतात. संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आता बघा, गीताई आणि ग्रामगीता याच्यामध्ये गोंधळ होऊन द्यायचा नाही. गीताई कोणाची आहे? विनोबा भावे यांची आहे. आणि ग्रामगीता कोणाची आहे? तर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी चालू केलेला आहे. आता आपला हा कोर्स आपण रेकॉर्डेड स्वरूपामध्ये काय घेतो? तर याचे वैशिष्ट्य काय आहे की रेकॉर्ड असेल तर ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही पाहू शकता, कधीही पाहू शकता आणि कितीही वेळा पाहू शकता. म्हणजे समजा एखादं प्रकरण आहे, समजा आता अवघड प्रकरण आहे कोणतं? अलंकार. हे प्रकरण कसं आहे? थोडं अवघड आहे. मग हे प्रकरण तुम्ही काय एक वेळेस पाहून जर कळलं नाही तर तुम्ही पुन्हा पाहू शकता. म्हणून हा काय आहे? रेकॉर्डेड स्वरूपाचा आहे. वृत्त हे प्रकरण आहे. हे कसे काही अवघड प्रकरण आहेत. मग हे प्रकरण तुम्हाला एका वेळेस पाहून होणार आहेत का? नाही झाले तर तुम्ही ते पुन्हा पाहू शकता. ठीक आहे. म्हणून रेकॉर्डेड कोर्स घेण्याचा फायदा काय असतो? तर एक तर हा वेळेचं बंधन नसतंय, म्हणजे आपल्या वेळेनुसार आपण केव्हाही लेक्चर पाहू शकतो. त्याच्यानंतर एक लेक्चर आपण कितीही वेळा पाहू शकतो, म्हणजे पाहण्याचंही त्याच्यावरती काय नसतंय? बंधन नसतंय. ठीक आहे. मग यामध्ये आपण कोणत्या विषयाचा समावेश केलेला आहे आपल्या रेकॉर्डेड कोर्समध्ये? तर बघा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्याचबरोबर मराठी व्याकरण या 2 विषयाचा आपल्या कोर्समध्ये आपण समावेश केलेला आहे. मग हे 2 विषय तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्कासाठी आहेत? तर हे दोन्ही विषय तुम्हाला परीक्षेमध्ये 60 मार्कासाठी आहेत. किती मार्कासाठी आहेत? 60 मार्कासाठी. मग आपला कोर्स केल्यावरती तुम्हाला मी गॅरंटी देतो की तुम्हाला 60 पैकी काय होणार? 50 पेक्षा जास्त मार्क पडणार. 50 पेक्षा जास्त मार्काचे आपण काय करतोय? 100% गॅरंटी देतोय. आता 50 पेक्षा जास्त म्हणजे तुम्ही किती? 55-56 मार्क या ठिकाणी काय सहज घेऊ शकता. ठीक आहे. एवढी आपण तुम्हाला गॅरंटी देतोय. कमीत कमी 50 मार्क घेऊ शकता. एखाद्या वेळेस पेपर लईच अवघड झाला तर किती मार्क घेऊ शकता? कमीत कमी 50. तसे तर आपण 55 मार्काचीच गॅरंटी देतोय. ठीक आहे. मग काय एवढे आपण हमी देतोय बाबा? कशाच्या जीवावरती, कशाच्या बळावरती आपण सांगतोय की एवढे मार्क 100% पडणार? तर बघा, याचं स्वरूप काय असणार आहे? तर तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार, दोन्ही विषयाच्या प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील? लेक्चर असतील. म्हणजे सगळ्या संकल्पना त्या ठिकाणी काय केल्या जातील? तुमच्या क्लिअर केल्या जातील. आता फक्त लेक्चर घेऊनच आपण थांबणार आहे का? तर नाही. लेक्चर झालं की त्या लेक्चरचेच तुम्हाला स्पेशल नोट्स दिल्या जातील. काय केल्या जातील? त्या लेक्चरच्याच तुम्हाला स्पेशल नोट्स दिल्या जातील. आता नुसत्या नोट्स देऊन थांबणार आहेत का? नोट्स दिल्यानंतर बघा, लेक्चर घेणार, नोट्स देणार, त्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला प्रकरणानुसार ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा देणार. अगदी ऑनलाईन टेस्ट असणार. टाइम लावून तुम्हाला हे सोडावं लागणार. ही कशी असणार? प्रत्येक प्रकरणावरती असणार. म्हणजे आपण जे प्रकरण शिकलो त्या प्रत्येक प्रकरणाचे तुम्हाला नोट्स देणार आणि नोट्स वाचून मग तुम्हाला परत कळायला पाहिजे की नाही आपली तयारी किती झाली. त्याच्यासाठी तुम्हाला सराव करायला सुद्धा आपण या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन देणार आहोत. ठीक आहे. मग हा कोर्स आपला रेकॉर्डेड बॅच आपली कोणासाठी उपयुक्त आहे? तर ज्या कुणाला महा TET परीक्षा द्यायची, तुम्हाला फक्त TET परीक्षा द्यायची, त्या प्रत्येकासाठी, त्या सगळ्यासाठी उपयुक्त आहे. मग तुमचा पेपर 1 असू, तुमचा पेपर 2 असू, तुमचं मराठी हिंदी असू, तुमचं मराठी इंग्लिश असू, तुमचं गणित विज्ञान असू किंवा तुमचं समाजशास्त्र असू,
प्रत्येकाला ज्याला टीईटी परीक्षा द्यायची ना त्या प्रत्येकासाठी हा आहे, कारण हे 2 विषय काय आहेत ह्या प्रत्येक पेपरला अनिवार्य आहेत. म्हणजे तुम्ही बाकीचे विषय निवडू शकता पण हे 2 विषय तुम्ही निवडू शकत नाही. हे 2 विषय काय आहेत अनिवार्य आहेत. म्हणून तुम्हाला हे 2 विषयाला मी काय म्हणतो परीक्षा टीईटी परीक्षा पास होण्याची गुरुकिल्ली म्हणतो आपण याला, किंवा यशाचा एक मार्ग आहे हे 2 विषय. ठीक आहे. मग या कोर्सची किंमत किती आहे तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली सध्या स्पेशल ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही कोर्स घेतला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त 499 रुपयाला कोर्स पडेल. किती रुपयाला 499 रुपयाला. त्याच्यामध्ये काही इतर चार्जेस ॲड होतात बघा 23 रुपये. 499 मध्ये 23-24 रुपये ॲड होतात. म्हणजे तुम्हाला काहीतरी 523 रुपयाच्या समथिंग पेमेंट करावं लागतं. किती रुपये 523 रुपये. हे 23 रुपये काय आहेत तर याच्यामध्ये काय आहे GST आहे किंवा त्याच्यानंतर इंटरनेट हँडलिंग चार्जेस आहेत, हे बाकीचे चार्जेस आहेत. असे मिळून 23 रुपये त्यामध्ये ॲड होतात. म्हणजे तुम्हाला असे 523 रुपये त्या ठिकाणी पे करावं लागतात. मग हे कोर्स तुम्हाला कुठं घ्यायचं आहे किंवा कोर्ससाठीचं पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे तर हे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये घ्यायचं आहे. आपलं ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला हा कोर्स पाहावा लागेल. हे पेमेंटसुद्धा तुम्हाला कुठं करावं लागेल 499 रुपयाचं किंवा 523 रुपयाचं ॲप्लिकेशनमध्येच करावं लागेल. ठीक आहे. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. काय NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायला कुठं भेटेल तुम्ही प्ले स्टोअरलाही सर्च करू शकता NG क्लासेस, तिथंही आपलं ॲप्लिकेशन भेटेल. त्याचबरोबर तुम्ही जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला या नंबरवरती 9689141630 याच्यावरती की सर आम्हाला लिंक पाठवा तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा तुम्हाला ताबडतोब पाठवून दिली जाईल. त्या लिंकवरून तुम्हाला काय करायचं आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झालं की तुम्ही आपोआप काय होत आहे आपल्या कोर्सला जॉईन होत आहे. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आहे 18 आहे. फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत. काय विचारलंय फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत. मग कोण आहेत कवी याचे फ.मु. शिंदे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अभंग तुकाराम महाराजांचं काय आहे अभंग गाथा आहे. संत ज्ञानेश्वर आपले ऑप्शन त्यांचं काय ज्ञानेश्वरी आहे, तिलाच भावार्थ दीपिका म्हणतात, भरपूर वेळ सांगितलंय. आणि विठ्ठल वाघ यांचे काव्यसंग्रह कोणते आहेत लक्षात ठेवा. साय आहे, काळ्या मातीत मातीत, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी आणि माये बाप आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 19 नंबर बघा. ज्ञानपीठ पुरस्कारावरती पुन्हा प्रश्न आहे. भरपूर प्रश्न विचारले जातात ज्ञानपीठ पुरस्कारावरती. ठीक आहे. मग तुम्हाला चारीची माहिती सांगितलेली आहे, ती वरती एक तक्ता दिला होता मी, तो तक्ता तुम्हाला पाठ करायचा आहे. ठीक आहे. ज्ञानपीठ पुरस्कार ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारामधली आहे. आता हा प्रश्न थोडा सोपा होता. ययाती काय आहे तर ययाती ही कादंबरी आहे. मग ती कोणाची कादंबरी आहे ययाती तर ही वि स खांडेकर यांची कादंबरी आहे. आता या कादंबरीला बघा वि स खांडेकर यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा भेटलाय बघा. ज्ञानपीठ पुरस्कार तर भेटलायच पण तिला त्याच्या अगोदर साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा भेटला होता. तो कधी भेटला होता 1960ला साहित्य अकादमी पुरस्कार भेटला आणि 1974ला काय झालं ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. ठीक आहे. कोणत्या कादंबरीला ययाती या कादंबरीला कोणाची आहे वि स खांडेकरांची आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी ती मराठीमधली कितवी कादंबरी होती किंवा वि स खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठीमधले कितवे लेखक होते तर हे पहिलेच लेखक होते. म्हणून आपल्यासाठी काय खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही. बघा ज्ञानपीठ पुरस्कारावरती बघा 18ला प्रश्न होता, लगेच पुढच्या वर्षी 19ला सुद्धा प्रश्न होता. म्हणजे काही घटक असे असतात की ज्याच्यावरती हमखास आपल्याला प्रश्न विचारला जातो, मग ते आपल्याला पाठ करायचे आहेत बाबांनो. कारण आपल्याला गॅरंटी आहे की तिथं प्रश्न आपल्याला विचारणार म्हणजे विचारणारच. मग बघा भालचंद्र नेमाडे, वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर आणि पु ल देशपांडे. मग यापैकी पु ल देशपांडे यांना मिळालेला नाही हे लक्षात ठेवा. मग मिळालेले सगळे लक्षात ठेवायचे. भालचंद्र नेमाडे यांना मिळालाय, वि वा शिरवाडकरांना मिळालाय, वि स खांडेकरांना मिळालाय आणि अजून चौथे कोण आहेत मिळणारे तर ते आहेत विंदा करंदीकर. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं विंदा करंदीकर हे लक्षात ठेवा कारण यांना मिळालेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपला 21 नंबर. मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात. मग मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात तर मुकुंदराज यांना म्हणतात. कवी मुकुंदराज यांना काय म्हणतात मराठी भाषेचे आद्य कवी म्हणतात. त्याच्यानंतर बघा मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात तर हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. त्याच्यानंतर बघा मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात तर मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हणतात. आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात तर ते
कृष्णशास्त्री चिपळूणकरांना म्हणतात. हे चारही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मराठी भाषेचे आद्य कवी कोण आहेत? मुकुंदराज आहेत. मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. इथं बघा या दोन नावामध्ये साम्य आहे म्हणून गोंधळ होऊ शकतो. मग लक्षात ठेवायचंय विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना काय म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी आणि कृष्णशास्त्रीला काय म्हणतात? मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया. 22 नंबर. पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचं नसलेलं नाव. मग धारा नृत्य, जिप्सी, छोरी आणि संहिता. मग यापैकी कोणतं यांचं साहित्य नाही किंवा कविता संग्रह नाही? तर संहिता हा कविता संग्रह मंगेश पाडगावकरांचा नाही. मग मंगेश पाडगावकरांचे काव्यसंग्रह लक्षात ठेवा. धारा नृत्य आहे, जिप्सी आहे, छोरी आहे, विदूषक आहे, गझल आहे, मीरा आहे, बोलगानी आहे, भटके पक्षी, सलाम, वात्रटिका, उत्सव, शर्मिष्ठा, झुलेबाई झुला. ठीक आहे. 23 नंबर. पुरुष या नाटकाचे लेखक कोण? काय विचारलंय? पुरुष हे काही जे नाटक आहे त्याचं लेखक कोण आहेत? मग त्याचे लेखक कोण आहेत? जयंत दळवी आहेत. कुठे ऑप्शन? पर्याय क्रमांक 4 आहे जयंत दळवी. मग जयंत दळवी यांची बाकीची नाटकं पण लक्षात ठेवा. पुरुष आहे, सावित्री आहे, संध्याछाया आहे, सूर्यास्त आहे, महासागर, दुर्गा, नातीगोती, बॅरिस्टर, किनारा आणि कालचक्र. हे कोणाचे आहेत? हे जयंत दळवी यांचे आहेत. ठीक आहे. पुढे बघा 24 नंबर. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण? कशाचे? दमयंती स्वयंवर. मग या काव्याचे कवी कोण आहेत? तर ते आहेत रघुनाथ पंडित. कोण आहेत? रघुनाथ पंडित. वामन पंडित यांचा काव्यसंग्रह कोणता आहे? तर तो आहे यथार्थ दीपिका. नावं सारखे आहेत म्हणून लक्षात ठेवा, परीक्षेत गोळ होऊ शकतो. मोरपंत यांची काय आहे? केकावली आहे. ठीक आहे. पुढे बघूया 25 नंबर. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? या सत्तेत जीव व रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर तो नामदेव ढसाळ यांचा आहे. कोणाचा आहे? नामदेव ढसाळ यांचा. मग बघा नामदेव ढसाळ यांचे बाकीचे पण लक्षात ठेवा. या सत्तेत जीव रमत नाही ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलाय. गोलपिठा, तुम्ही यत्ताकंची, खेळ, गांडू बगीचा हे काय आहेत? त्यांचे इतर काव्यसंग्रह आहेत. कोणाचे? नामदेव ढसाळ यांचे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आपण घेतलेला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी डॅश डॅश ही ओळख नाही असं विचारलेलं आहे. मग बघा मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ, गायक आणि माजी राष्ट्रपती. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये सांगत चला. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.